नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहे 1 जुलै पासून राज्यभरात सर्वांना या 10 वस्तू मोफत मिळणार आहेत. सरसकट सर्वांना हा लाभ मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारच्या सर्व 10 वस्तू तुम्हाला 1 जुलै पासून मोफत मिळणार आहेत. या 10 वस्तू तुम्हाला सरकार मोफत देणार आहे. आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यातील सर्व जनतेसाठी आलेली आहे. वाढलेली महागाई लक्षात घेता सरकारने 1 जून पासून या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्वांनी हा लाभ लवकरात लवकर घ्यायचा आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये 1 जुलै पासून देशभरात या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सरसकट सर्व नागरिकांना या 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झालेला आहे, ज्याचा फायदा 90 कोटी लोकांना होणार आहे. या 10 वस्तू मोफत मिळवण्यासाठी नेमका सरकारने काय पात्रता ठेवली आहे, कोणाकोणाला हा लाभ मिळणार आहे, याचा फायदा तुम्हाला कसा करून घ्यायचा, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अतिशय गरजेच्या वस्तू प्रत्येक लोकांना या ठिकाणी मोफत मिळणार आहेत. काही योजना जुन्या आहेत, काही योजना नवीन आहेत. काही जुन्या योजना अलीकडच्या 2 दिवसात जी मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत. ज्यामुळे तुम्हाला त्या वस्तू मोफत मिळवायच्या असतील, त्या सेवा मोफत मिळवायच्या असतील, तुम्हाला या पात्रता, अटी आणि निकष जाणून घेणे गरजेचे आहे. काही विशेष नव्या योजनांची घोषणा आणि अंमलबजावणी सुरू झाली, ज्याचा लाभ 1 जुलै पासून सुरू होतोय. हा लाभ प्रत्येक भारतीय कुटुंब घेऊ शकतो. पण लक्षात घ्या, केंद्र सरकार या 10 वस्तू देणार आहे. म्हणजेच मोदी सरकार आपल्या भारतीयांना या वस्तू देणार आहे. या 10 वस्तूंपैकी सर्वात जास्त वस्तू महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आल्या आहेत. त्या म्हणजे 10 पैकी 8 वस्तू आपल्या राज्यात दिले जाणार आहेत. महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची बातमी, खूप मोठं गिफ्ट महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही ज्या योजना आहेत त्या योजना जुन्या काळापासून आहेत. पण तुम्हाला याची माहिती नसल्यामुळे कदाचित पैसे देऊन त्या गोष्टी घेत असाल. त्यामुळेच आता मोफत या गोष्टी कशा मिळवायच्या, याचा लाभ कसा घ्यायचा आणि सेकंदाच्या आत आपण जाणून घेणार आहोत. 10 गोष्टींची लिस्ट आपण सांगणार आहे, की ज्या 1 जुलै पासून तुम्हाला मोफत मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यासाठी पात्रता काय आहे? कारण की ज्याचा लाभ फक्त 90 कोटी लोकांना याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. पण यातली 8 गोष्टी ज्या आहेत त्या खास महाराष्ट्रासाठी आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मोठं गिफ्ट मिळणार आहे. लक्षात घ्या, यातील एक गोष्ट अशी आहे, की ज्यामध्ये फक्त एक बँक खातं उघडायचं आहे आणि ज्यामध्ये घर बसल्या 5 लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर एक अशी योजना आली या अंतर्गत, तुम्ही जर जॉब करत नसाल, तुम्ही नोकरी करत नसाल, तर तुम्ही एक फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला मोफत पेन्शन मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यातील एक चमत्कारिक गोष्ट आहे, की जी तुम्ही फक्त एक फोन करायचा आहे. टोल फ्री क्रमांक आहे, जो व्हिडिओमध्ये सांगण्यात आला आहे. ज्याला फोन केला की तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. अजून एक योजना अशी आहे, की ज्यामध्ये माध्यमातून मोफत वीज मिळणार आहे. तर दुसऱ्या योजनेतून गॅस सिलेंडर, तर तिसऱ्या योजनेतून मोफत दवाखान्यासाठी आरोग्य विमा, तर चौथ्या योजनेतून मोफत घर, पाचव्या योजनेतून गाडी घेण्यासाठी देखील एक विशेष योजना आहे. शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठी यामध्ये गोष्ट आहे. तर यामध्ये सगळ्यात शेवटची जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ती खास महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्र जनतेसाठी 3 मोठे गिफ्ट मोफत त्या ठिकाणी मिळणार आहेत. डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण टप्प्याटप्प्यामध्ये जाणून घेऊ, कोणत्या गोष्टी कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत मिळतील. कारण की प्रत्येक ह्या गोष्टी मोफत मिळतात म्हणजे या योजना आहेत, तर त्या योजनांचा निकष आणि अटी आपण लगेच सांगणार आहोत. आता पहिली गोष्ट जी तुम्हाला मोफत मिळणार आहे पूर्ण देशभरामध्ये, ती आहे मोफत वीज. होय, वीज मोफत मिळणार. आता एका विशेष योजनेअंतर्गत प्रत्येक घरामध्ये 300 युनिट मोफत वीज देणार आहे. आता मोफत वीज नंतर गहू, डाळ, हरभरा, मैदा, सोयाबीन आणि मसाले हे तुम्हाला मोफत मिळणार आहेत. परंतु यासाठी काही अटी व पात्रता आहे. त्यामध्ये तुम्ही बसला पाहिजे. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण या गोष्टी मोफत मिळणार आहेत. तसेच दवाखान्याचा खर्च जो आहे 5 लाख रुपये पर्यंत, तो सुद्धा 1 जुलै पासून मोफत करण्यात येणार आहे. खूप सारे बदल जुलै महिन्यामध्ये करण्यात येत आहेत.
त्यामुळे या सर्वांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आल्या आहेत, नक्की बघा. आपण सगळ्यात आधी जाणून घेऊ, आपण वीज कशी मोफत मिळणार, त्यासाठी काय करावे लागेल. आता लक्षात घ्या, थोडंसं समजून घ्या. योजना जुनी आहे, पण लक्षपूर्वक जर समजून घेतली, तर तुमचा लाखोंचा फायदा होईल. मोफत वीज कशी मिळणार? पहिली गोष्ट, देशभरात मोफत मिळणार ती वीज. नंतर लगेचच दवाखान्याचा खर्च कसा मिळणार, आपण टप्प्याटप्प्याने पाहू. पहिली गोष्ट आहे वीज. आता पहा, 300 युनिट वीज मोफत देणार. योजनेचे नाव आहे PM सूर्य घर योजना. आता या योजनेअंतर्गत काय होणार आहे, तुम्हाला सबसिडी मिळणार आहे. 78,000 रुपयांची सबसिडी मिळेल. आता तुम्हाला या सबसिडीचा काय करायचं आहे, घरावर सोलार बसून घ्यायचं. 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयाची सबसिडी देणार आणि याच्या अंतर्गत 300 युनिट तुम्हाला वीज मोफत होऊ शकते. यासाठी पात्रता भारताचा नागरिक असावा, घरी विजेचं कनेक्शन असावं आणि अर्ज तातडीने करायचा आहे. कसा अर्ज करायचा पुढे लगेच तुम्हाला सांगण्यात येत आहे. कारण हा जो लाभ आहे तो 1 जुलैपासून सुरू होत आहे. त्यानंतर किराणा किराणा जो आहे बघा, किराणा मोफत मिळणार. 90 कोटी लोकांना याचा फायदा मिळणार. तो किराणा महिन्याला आपल्याला साखर लागतो, तांदूळ, त्याचबरोबर गहू, डाळ लागतात, मीठ, मोहरीचे तेल लागतं, मैदा लागतो, सोयाबीन लागते. या गोष्टी देखील आता मोफत मिळणार. कशा मिळणार? 90 कोटी लोकांना मोफत मिळणार. आता पहा, केंद्र सरकारकडून किराणा मोफत मिळणार. त्यानंतर आता बऱ्याच वेळा लोक घरामध्ये आजारी पडतात. कोणी आजारी पडलं का आपल्याला त्या ठिकाणी दवाखान्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. तर त्यासाठी पुढची योजना आहे, दवाखान्याचा 5 लाख रुपये खर्च येऊ द्या, कोणत्याही दवाखान्यात तो सरकार भरणार. मोफत दवाखाना खर्च मिळणार. पण त्याआधी किराण्याचं पाहूया. केंद्र सरकार मोफत रेशन योजनेअंतर्गत 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं. आता जो तांदूळ दिला जायचा बघा, पूर्वी तो तांदूळ बंद करणार आणि त्या व्यतिरिक्त पहा काय काय गोष्टी मिळणार. पहा, गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश होणार आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्याकरता ही पातळीवर सरकारने निर्णय घेतलेला आहे. 90 कोटी लोकांना आता मोफत रेशन मिळणार. या इतक्या गोष्टी मिळणार आहे. 90 कोटी लोकांना याचा फायदा मिळणार. हा फायदा मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. आता पहिला प्रश्न दवाखान्याचा. आता दवाखाना सांगण्याआधी एक गोष्ट आहे, एक फोन करायचा आणि 10,000 रुपये मिळवायचे आहेत. पहा कसे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार. हे काही कारण असू द्या, कोणत्याही कारणासाठी सरकार तुम्हाला 10,000 रुपये मोफत देणार आहे. तर कसे 10,000 रुपये मोफत मिळतील, पण त्याआधी मोफत दवाखान्याची जी योजना आहे त्याला म्हणतात आयुष्यमान आरोग्य विमा, तुम्हाला मिळत आहे. पहा, आता 70 वर्षाहून अधिक लोकांना देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तुमचा आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, KYC करून आयुष्यमान भारत योजनेच्या कार्ड तयार करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही आरोग्य मित्रांना भेटा किंवा एक क्रमांक आहे पहा, 1455 1455 याला कॉल करा आणि तुमचा जो आहे तो आरोग्य विमा तुम्हाला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न, एक कॉल करून 10,000 रुपये कसे मिळवायचे. सरकारने योजना काढली आहे, त्या योजनेचे नाव आहे विश्वकर्मा योजना. त्या अंतर्गत तुम्हाला काम करण्यासाठी जे प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज. लक्षात घ्या, विश्वकर्मा योजनेअंतर्गत 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज आहे ते तुम्हाला मिळणार. अतिशय म्हणजे 5% सवलत व्याजावर 2 लाखाचं कर्ज मिळणार आहे. कुठलीही गॅरंटी त्यामध्ये लागणार नाहीये. तर ह्या त्या ठिकाणी या गोष्टी मोफत मिळतायत. लक्षात घ्या, एक अशी विषय योजना जिची 2014 मध्ये सुरुवात झाली होती आणि जिच्या माध्यमातून तुम्हाला 10,000 रुपये ही रक्कम तुम्हाला मिळू शकते. कधी ही रक्कम तुम्ही बँकेतून काढू शकता. आता पहा, एक योजना अशी आहे की दारिद्र्य रेषेतील लोकांना झिरो बॅलन्स बँक खाते उघडू शकता. तर त्या योजनेचे नाव आहे जनधन खातं. जनधन खातं तुम्ही जर उघडलं कोणत्याही बँकेत, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक किंवा HDFC बँक, कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता. ज्या तुम्हाला चेकबुक मिळतं, पासबुक मिळतं, दुर्घटना विमा तसेच ओल्ड ड्राफ्ट मिळतो आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला बॅलन्स, तुमच्या खात्यात बॅलन्स नसला तरी 10,000 रुपये पर्यंत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट मिळतो.
तुम्हाला बँकेकडून एक छोट्या प्रकारचं कर्ज दिलं जातं. ते तुम्हाला आरामात मिळतं. कुठलाही तुम्हाला गॅरंटीची गरज नसते किंवा काहीच नसतं. पहा याच्यासाठीच्या जी माहिती आहे, याचा विषय माहिती साठी एक टोल फ्री क्रमांक आहे. पहा हा टोल फ्री क्रमांक 1800-1800 यावर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. अशा प्रकारे सरकार वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ देत असते. परंतु खेडेगावात तुम्ही असल्याने तुम्हाला लाभ घेण्यासाठी अडचण होते.